मित्रांनो आता वारीत आहे तुम्हाला तर माहिती झालं मॅटर असं झालं की नेमकी चार्जिंग दिव्या घाटातच ही झाली चार्जिंग झाली कमी फोन झाला स्विच ऑफ होय महाराज महाराज भेटला सचिन महाराज आता तुम्ही पहिला व्हिडिओ काढला होता घाटातला एक एंडिंगला महाराज भेटलं आणि तिथं बंद केला तुम्ही बघितलं का नाही काय माहित नाही वारीतली सगळी अपडेट खरं तेच हा खरं तेच चॅनलवर तुम्हाला बघायला गावल सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करत जा लाईक जाता विसरून बघण्याच्या राड्यात असं मॅटर होतोय आता सासवडच्या दिशेने चाललंय ते इकडून ही सासवडकर मित्रमंडळी सगळी पालखी आणायला निघाले ती हा महाराज छत्रपती इथं ही छत्रपती शिवरायांचा बघा पुतळा कसा बनवलाय नाही ही शिल्प मयूर म्हणजे ही बनवते ते खालून बी आहे उड्डाण पूल झालाय आणि त्या तिथे ही चला तुम्हाला वारकरी कशी चालतात नेमकं काय चालली सिस्टीम काय चालली नॉन स्टॉप मध्ये धावतो लय ताण घेत नाही हा बा माऊली दमल्यात इथं सगळं बसल्यात इथं ओ जय हरी जय हरी जय हरी अयो. लय जोरात चाललंय तुमचा राव काढा चप्पल काढा असं द्या असं द्या असं आयला काय योगायोगाने मी म्हटलं वारीत घातली उला पण बघितलं पण नाही गाठ पडली खरं. होय ना असं द्या आता आमच्या विदर्भातली येतं सगळ्या होय माऊली का अरे वा मस्त बघताय म्हणायचं तुम्ही व्हिडिओ हे विदर्भ पार पार वाशिम बैसराय कुठल्या होय. कुठे बोलतात आता चांगलं जागेपर्यंत जायचं का हा बोला बोला हे आमचे मित्र आहेत जागेपर्यंत जायचं जागेपर्यंत जायचं आता बर किती लय मोठी दिंडी असेल लय मोठी 700 लोकांची 700 दिंडी लोकांची. 149 दिंडी क्रमांक पुढं का रथाच्या माग रथाच्या माग 751 149 149 149 बरं, मला- महाराज आमचे उत्तम महाराज सरकटे होय का आळंदीत राहतात आळंदीत बर सगळी 700 लोक विदर्भ मराठवाडा तिकडून आलेले आहेत. होय का पेरण्या बिरण्या पाऊस लय भारी झाल्यामुळे भरपूर लोक अपेक्षा पण नव्हती एवढी लोक होय ना. येतील होय ना. म्हणून आहेत नाही काही हा हाय ते घे हाय की असं द्या ते किती वर्ष झालं वारी करताय 20 वर्ष झाली हा 20 वर्ष झालं मित्रांनो बघा तुम्ही घरात बसूनच नुसतं बघताय 20 वर्ष झालं बघा 10 वर्ष झालं बघा 10 वर्ष झाली तुमचे किती छान वाटलं मस्त वाटलं असं द्या ही सगळी तुमचीच का मागणं येते हा चाललं हुकामुक टाकायचं. होती हुकामुक होती. हा होत तसं हा काय दिंडीमध्ये असतं चला असू द्या चला एक नंबर चाललंय सर माझे मालक 10 वर्षाली वारी करतात बर म्हणजे भरपूर अनुभव आला मला माऊलीचा होय ना हो माझी मुलं पण लगे याच मार्गाला लागलेली इथं होय ना आणि मी पण आता ते घरी होती मुलीचं बात पण झालं त्यामुळं तरी पण म्हणलं नाही मला जायचंच माऊलीला जायचंच हा माऊलीला. जा म्हणत मग घरचे सर्व हे आनंदच या का आनंद म्हणजे हा आनंद कुठंच नाही चारही धाम झाले आमचे बघा. रामेश्वर जगन्नाथ रामेश्वर हे पूर्ण झाले ब्रह्मगिरी यांची केदारनाथ झाला पण हे आनंद कुठंच मिळू कुठंच नाही. शकत नाही आणि खरं आहे गोष्ट मी अख्खा भारत हिंडून आलोय मित्रांनो पण ही तुम्हाला सांगतो, स्वर्गी नाही जगात नाही कुठंच नाही एवढं पब्लिक भयंकर का आणि इथं आल्यानंतरच कळतं आणि आनंद एवढा घाट येऊला पण काहीच वाटेल की मी घाट येऊला केदारनाथ अमरनाथ केलं छान झाले पण याच्या इतकी मजाच नाही 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 खरंच नाही आणि हे तर पैसा खर्च होत नाही पैसे लागत नाही काय बी पाणी म्हणूस तर पाणी येतं चहा तुमच्या इकडे राजूभाऊ इतकानी हा. हे आमचे एक नातेवाईकच बनलेले आहेत होय ना म्हणजे आमचे माणसं याच्यासोबत एवढे चांगले संबंध पडले आमचे हा. की आम्हाला काहीच वाटत नाही इकडे यायचं हा, हा. आणि नाही राजू भाऊ आले की आम्हाला ती जत्रा पण सुनी वाटते होय ना बर असू द्या असू द्या एक मिनिट हातात धरा हे. चालू असू द्या खूप छान वाटलं सगळे एवढ्या पावसात तुम्ही तिथं देऊला हे केलं बरं पोचला हे मला तर एवढं हे वाटलं माझी लई इच्छा जाग्यापासून पण आमच्या महाराजच म्हणजे नका आता त्रास म्हणजे पुढं पाणी जायला. नव्हतं सगळी अडचण होती म्हणजे नको म्हटलं चला मग आम्ही आळंदीत बरं माऊली बरं मस्त चाललंय माऊली खरोखरच तुमची अशीच प्रगती हो 100% खरोखर सगळीकडे तुमचं नाव लौकिक आहे असं तर कुणी रील बनवतं पण देवा धर्माचं आणि ह्याचं ही तुम्ही हे करताय ना एक नंबर आहे तरुण मुलांनी करपार मार्गाकडे वळलं पाहिजे खरंच कुठं नाही बरोबर एक वेळ जन्मास येऊन एक वेळ तरी पंढरीची वारी करावं तेव्हा जीवनाचं सार्थक. खरंच तुम्ही हे संदेश सर्वसामान्यपर्यंत पोहोचवताय 100% चालतंय ओके ओके हा चला ओके या.
जय हरी रामकृष्ण. माझं नाव रेखा हिम्मतराव बाजळ. ओके बघा आता ही ज्वालानंद महाराज कुठलंच काय माहित नाही. चला असं चला पुढे. आता गर्दी वाढायला लागली. माऊली लोक लई येते. ही असे रस्ते असते पालखी असते अशा हजार पालखी असते. होय वेगळ्या वेगळ्या महान ज्यांनी महान कार्य केलं. काय म्हणता नमस्ते. भेट झाली म्हणलं बरं झालं. हा झाली की भेट आता. असं द्या हेलिकॉप्टरवाल्यांनी काय राडा लावलं ठिकाणा पाहिजे. सारखेच खडखड खडखड होय. हा दाडा 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 असं हाय चाललंय. आता वारीत काय काय चाललंय ती धावतोय. मित्रमंडळी बघतेत ना सगळी. असं हे असं असतं. पाणी आता बसणाऱ्या दमले माऊली पाय दुखाय लागले तर असे बसले तिथे. थांबा तिथं थांबा जाऊ नका. कोणत्या गावची माऊली. आम्ही हा मातपुरी गंगाखेड गंगाखेड तालुका परभणी. तालुका परभणी. बघा तिकून किती वर्ष झाले आता वारी. माझी बाई दुसरीच आहे. दुसरीच वारी. तिसरी. बरं. कसं वाटलं पाय दुखलं का. नाही काट्यांनी. नाही 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 नाही. आम्ही परभणीचे आहेत, रायपूरचे आहेत आम्ही. रायपूरची होय. बरं ही आमची चौथी वारी. चौथी वारी. अरे वा मीराबाई परल्याद्रा मुस्के. होय का. बर बघा माझं नाव छाया बाबुराव अब्दागिरे, राहणार परभणी, तालुका जिल्हा परभणी. माझी 7वी वारी आहे. 7 वर्ष झालं. बघा. जोडीने येता का. एकटीच आहे. एकटेच येता का. बरं. आम्ही आलो जोडीनं. तुम्ही दोघं जोडीने आला होय. अरे वा. आम्ही जोडीनं आलो. आम्ही चौथं वरीच आहे. मला मालकाला नाही आणलं यंदा. परभणी. हा सगळे परभणी. आमच्या वडील 35 वर्ष झालं करतात वारी. होय का. आमचे वडील वडील बी आहेत. ते बी आले आलेत हुकामुक झाले. हुका चूक झाली खाली. एकाच सगळे पण दिंडीत. हा खाली हुका चूक झाली. बर बर ओके चला छान. रामकृष्ण. चला चला मस्त वाटलं. चला रवी बोबळ. चला चला आता आम्ही येतो. हा आता ही महाराज बी निघाल्यात. रामकृष्ण. हा आता मी पुढं थांबणार आहे. आणि महाराज बी भेटले. खूप छान वाटलं. मस्त वाटलं. माऊलींची भेट झाली. चौथी माऊलींची भेट झाली. हा भेट झाली. ती आता पालखी आणायला निघाली. इकडली सासवड मधली सगळे आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये बघा असं वेगळं काय नाही काय धावण्याचं. म्हणजे चालत चालत मी जे व्हिडिओ काढतो का नाही त्यावेळेस तुम्हाला चालण्याचा फील येतो. म्हणजे चालत चालत तुम्हाला पाहायला गावतो. होय अनुभव त्याचा वेगळा हा असतो. की एका जागेवर थांबून बी काढण्यापेक्षा थोडं चालत तुम्हाला दिसते ती नसते. असं वा इथं नेमकं काय चालतंय सध्याला असं होतं ना विषय. अजून लय नाही 2-3 मिनिटं घेतो. आणि आजचा मुक्काम संध्याकाळी सासवडमध्ये. आणि हिडिओ काय झालं पहिलं हिडिओ काय पुण्यातलं टाकतच नाही. नकोच काय झालं मॅटर. ते झालं की मी आलोय सासवडला. व्हिडिओ अपलोड करायचा पुण्यातला. मग ती बुद्धीला पटत नाही. रेंज नसल्यावर काय करणार. आकल बंद वायफाय कोणाचं तरी घेतो. वायफाय घेऊन लोडिंग करतो. काय झालंय चालून चालून दमून जातोय म्हणून मी पुढं आलो. लय पालखीची मग वाट बघत बसलं ना कुठं दिव्य घाटात पालखीचं दावायला. तर विषय असा होतो अंधार पडतो दिव्य घाटात. म्हणजे वर तिथं विसायला थांबती पालखी आणि तिथलं सीन घ्यायचा होता. पण परत पालखी बरं आपलं रनिंग काही तुटत नाही. का चालून दमून जात आहे ना थोडंसं आपलं पुढं पुढं. काय पब्लिक किती लांबपर्यंत दिसते. जाऊ का मी. हा चला. हा रामकृष्ण. टँकरवरनं शूटिंग काढतो. त्यांना म्हणलं होतं मॉडर्न
मोडतंय होय तुम्ही बसलाय की का मोडलंय मला येऊन दे की थोडं बरं जा थांबल्यावर तिथं बसून वर ते वरनं शूटिंग काढायचंय ना त्याच्यावर परत काय होतं कधी कधी लय कालवा बरं चला ओके बाय बाय आता पुढं पॅक झालंय कसं अवघड तिथं उभा चला लाईक करा बाय बाय